श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमच्या माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता ना आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. मी पण फर्स्ट टाईमच बनवत आहे. तर चला यूट्यूबवरती व्हिडिओ बघून बघून आता माझ्याकडून कसे जे मोदक आहे ते होतात ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. तर तर बघा आरू ना घरी असल्यावरती असं खेळ चालतं. काय बनवलं आरू तू? घर बनवते पण कसं तरी बनवते मी. हे बघा, ती आजारी असल्यावरती झोपत नाही, फक्त असा खेळ चालतो तिचावाला. बोल होतो तिला. तर अशा पद्धतीने घर चालू आहे. तर चला आता आपण रेसिपी करू, तिला खेळून देऊ. इथं तर बघा, इथं हा आहे आंबे मोहर, तुम्हाला दिसत असेल. हे बघा इथं लिहिलेलं आहे आंबे मोहर. तर 1 वाटी घ्यायचं आहे आपल्याला. तर ही वाटी घेतलेली आहे मी. तर याच वाटीचं माप ठेवायचं आहे आपल्याला. तर आता याला ना आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत. 1 वाटी. तर बघा आता हे पाणी ना काढून टाकायचं आहे आपल्याला. जास्त काही एकाच पाण्याने धुवायचे आहे, कारण याच्यात काही जास्त घाण नसते. तर आता याला मी एका पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आणि याच्यावरती मी आता झाकण टाकते. तर बघा काल आपण आहे ना जे तांदूळ भिजत घातले होते ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. इथं गूळ घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि इलायची घेतलेली आहे. तर आता खोबरं किसून घेते, गूळ पण किसून घेते. तर आता याला ना आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटण करून घेणार आहोत. तर चला, बघू शकतो तुम्ही छान असं वाटण आपलं बारीक झालेलं आहे. तर चला आता पुढची प्रोसेस काय करायची ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे ना मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर आता ते गरम करायला ठेवते मी. आता इथं गरम करायला ठेवलेलं आहे आपण. घेतलेलं आहे, त्याच्यात आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे. बघू शकतो तुम्ही, थोडंसं दूध टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. त्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे, जास्त नाही, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण. आणि हे जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता आहे ना हे जे मिक्सरचं भांडं आहे ना याच्यात आपल्याला पाणी टाकून हे त्यात टाकायचं आहे. तर बघा आता छान असं आपण आहे ना हे मिक्स करून घेतलेलं आहे. ते आता आपण आहे ना यामध्ये जे कुकर आहे त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. तर इथं ना कुकरमध्ये आपण एक जी जाळी आहे ती ठेवायची आहे. आता पाणी थोडंसं आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यावरती आपण हे ठेवून देऊया आणि झाकण लावून देऊया. तुम्हाला मी सांगितलं होतं मला झाकण लावता येत नव्हतं. तर आता 1 शिट्टी होऊन देऊया आपण. एक शिट्टी झालेली आहे, आपण गॅस बंद करूया. आता खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, गूळ पण बारीक करून घेतलेला आहे आणि इथे इलायची ना मी पावडर टाकणार नाही, कारण मुली खात नाही, त्यामुळे मी आता हे अशाच टाकणार आहे, फक्त म्हणजे स्वाद जो आहे तो येण्यासाठी. तर चला आता आपली उकड झालेली आहे काय बघून घेऊ आपण. मेन म्हणजे पहिले आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. कधी वाफ काढायची आपली विसरायची नाहीये. आता वाफ निघालेली आहे.
बघू शकता अशा पद्धतीने आपली जे गरम आहे ते सध्या, तर बघा छान असं झालेलं आहे. तर आल्या एका ताटात आपण काढून घेऊया. तर इथे ना उकड काढून घेतल्यानंतर आहे ना एक ताट घ्यायचं आहे. ताटाला आहे ना थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी उकड काढलेली आहे ती टाकायची आहे. तर ही खूप गरम असते, हाताला खूप चटका बसतो. तर थोडंसं जे आहे तूप घ्यायचं आहे आणि थोडंसं जर गार पाणी असेल तर त्याच्यात जो हात आहे तो बुडून घ्यायचा आहे. तर ही नसेल जमत तर एक ग्लास घ्यायचा आहे, ग्लासला थोडंसं तूप लावायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं मॅच करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता छान असं जे आपली उकड आहे ती झालेली होती. पण आहे ना माझ्याकडून एक जी गोष्ट आहे ती चुकली. मी 3 शिट्ट्या द्यायच्या, तर मला असं वाटलं की माझ्याकडं म्हणजे मी थोड्याशा कामाच्या ह्याच्यात आहे ना, माझ्या लक्षातच आलं नाही आणि माझ्याकडनं फक्त एकच शिट्टी झाली. त्याच्यामुळे ना थोडीशी जी मिस्टेक आहे म्हणजेच ना ज्या गठुळ्या आहेत त्या होतात. तर खरंच आवश्यक तुम्ही ध्यान द्या. जे आपण उकड काढतो ना तेव्हा 3 ज्या शिट्ट्या आहेत त्या द्यायच्या आहेत. तर मी फर्स्ट टाईम केले होते त्याच्यामुळे थोडीशी ना म्हणजे इथं चूक झाली होती. तर बघा इथं मी ना जे खोबरं आहे, ओलं खोबरं काही आपल्याकडं नव्हतं. जे आहे त्याच्यात मी बनवण्याचा प्रयत्न केला. पण तरी बऱ्यापैकी जमले होते. लईच भारी नाही, पण बऱ्यापैकी जमले होते. तर इथे ना गूळ जास्त झाला होता. मी थोडंसं काढून ठेवलं. म्हटलं की जास्त गोड पण आहे ना ते खावलं जात नाही. आता इथं मुलींना खायचे होते आणि त्यांचं सारखं चाललं होतं की मम्मी सगळेच कारण आज त्यांच्या शाळेत आहे ना गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि प्रत्येकाने वेगवेगळे मोदक बनवून आणलेले होते. तर मीही दिले होते. पण आमच्याकडं कसं गव्हाच्या पिठाचे जे मोदक आहे ना, म्हणजे ते तळून काढतात तेच मोदक जातात. तर त्यांचं असं मत होतं की आम्हाला उकडीचे मोदक पाहिजे. कसे करायचे काय? म्हटलं चला आता मुली म्हणताय ना, आणि ही गोष्ट खरं आहे बरं का, जेव्हा मुली म्हणतात ना तेव्हाच आपल्याला पण काहीतरी शिकायला भेटतं. आणि इथं बघा छान असं आहे ना त्यामध्ये गूळ टाकून घेतल्यानंतर आहे ना इलायचीचे जे दाणे होते ते वरतून टाकले आणि छान असं आहे ना जे सारण आहे आपलं ते करून घेतलं होतं. तर आता यावेळेस मी ज्या चुका केल्या आहेत त्या तुम्हाला सांगते आणि नेक्स्ट टाईम मीही करणार नाही आणि तुम्हीही करू नका. तर बघा इथे इलायचीचे जे दाणे होते ते टाकले होते, कारण बारीक जर केलं ना तर त्या खात नाही. आणि जर दाणे जर मोठे-मोठे असतील ना स्वाद पण येतो आणि त्यांना वाटलं तर त्या काढून पण टाकतात. तर इथे आहे ना एका वाटीत थोडंसं पाणी घेतलं होतं आणि एका वाटीत तूप घेतलं होतं. तर बघा छान असं इथे आहे ना आता गोळा करून घ्यायचा आहे. आधी आपण मळलेलंच असतं, पण तरीही ना असं छान असं आहे ना आपण हातावरती तूप लावून घ्यायचं आणि असा छान असा जो गोळा आहे तो मळून घ्यायचा. तर तुम्ही पोळपाटावरतीही त्याला हे करू शकता. तर मी इथे ना हातानेच करत होते. तर बघा छान असा गोल करून घ्यायचा आहे. मला छोटे-छोटेच करायचे होते आणि थोडंसं आहे ना म्हणजे जी शिट्टी झाली नाही ना त्यामुळं थोडंसं कुठंतरी ना जे मोदक आहे ते तुटायला लागत होते. तर खरंच तुम्ही ना एवढी एक जर चूक केली नसती ना तर मोदक अप्रतिम झाले असते. तर इथे ना कळ्या पाडत होते मी. तर तुम्ही बघत असाल जे उकड थोडीशी कसर राहिल्यामुळे ना ती थोडीशी कुठं-कुठे ना मोदक चिरत होते. पण खायला अप्रतिम लागले. चव मात्र काही त्याची बिघडली नाही. वाणाला नाही पण गुणाला खूपच छान झाले होते मोदक. तर बघा इथे ना छान अशी कळी पाडून घेतली आणि सारण तर एकच नंबर झालं होतं. तर इथे ना तर उकडं काढल्यानंतर आहे ना गरम-गरमच आपल्याला करायचे असतात. तर मी गरमच होतं थोडंसं तर तेच करायला घेतलेलं होतं. तर इथं छोटेसेच मी मोदक करत आहे. आता 1 वाटी तांदळाचे म्हटल्यावरती आणि हे आंबेमोहोर तांदूळ आहे ना, जे खायलाच खूप स्वादिष्ट असतात. त्याच्यामुळे त्याचे मोदकही खूपच छान लागतात आणि खरंच अप्रतिम लागतात. फर्स्ट टाईम केले पण म्हणजे बाप्पाला माहिती आहे मनोभावाने केले आहे. त्यामुळं खराब काय झाले नाही. मस्त असे झाले आणि सर्वांनीच खाल्ले. तर बघा इथं आता आहे ना दुसरा मोदक मी करून दाखवते. तर याच्या मी आधी कळ्या पाडून घेतल्या होत्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने करून बघत होते. असं चांगलं येईल की तसं येईल. तर मोदक आले होते. फक्त एवढंच आहे की कळ्या जास्त काही पडल्या नव्हत्या. तर आता आहे ना माझ्याकडं केळीचे पानं वगैरे काय नव्हतं आणि चाळणी वगैरे म्हणजे होती. पण आता ते ठेवायचं हे करायचं म्हटलं चला आता आहे ना आपण वेगळाच जुगाड बघूया. तर मी इडलीच्या याच्यात आहे ना थोडंसं त्या भांड्यांना तूप लावून घेतलं. जे आपलं कुकरचे जे असतात त्याच्यात म्हणजे इडलीचे कुकरमधले जे भांडे असतात ना त्यालाच मी ना तूप लावून घेतलं आणि त्याच्यावरतीच ठेवलं. तर खरंच काही चिपकलं वगैरे काहीच नाही. फक्त थोडीशी म्हणजे मला जसं वाटत होतं तसे मला काय चवीला झाले, पण आकार जो काय म्हणता ना तो आला नाही. म्हणून मला थोडंसं हे वाटलं. पण खरंच भारी झालं होतं. कोणती गोष्ट की प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केला तर येतच. आता नेक्स्ट टाईम पुन्हा जेव्हा करेल ना, तेव्हा अजून वेगळ्या पद्धतीने करेल. तर बघा इथे छान आता आपल्याकडे काही केशर वगैरे नव्हतं आणि मग त्याच्यामुळं काही गडबडीत आणि खूप वेळ झाला होता. स्वयंपाकाची तयारी करायची होती. त्याच्यामुळं पटपट असं आहे ना, जसं जमेल तसं मी पटपट करून घेते. आता तुम्ही इथं
बघत असाल तर बऱ्यापैकी आपले ना जे मोदक आहे ते झालेले होते. तर आता इथं 10-15 मोदक झाले होते. आता मी एका ताटात ते काढले बाप्पाला नैवेद्य देण्यासाठी. तर बघा इथं बाप्पाला नैवेद्य दिल्यानंतर तुम्हाला आता एक मी तोडून दाखवते की कशा पद्धतीने झालेले आहे तर. तर बघा छान असे मोदक झाले आहे. तर तुम्हाला माझे मोदक कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. थँक्यू.